हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे वेडिंग रुखवत, शुगर आर्ट, समई, डिया लॅम्प, साखरेचा सुंदर रुखवत. हा जो प्रोजेक्ट आहे तो लग्नसराई सुरू आहे आणि त्या निमित्ताने हा प्रोजेक्ट घेतलेला आहे. स्टार्ट करूयात कामाला. त्या अगोदर साहित्य पाहूयात आणि साहित्य जे आहे ते प्लेट घेतलेले आहेत आणि समईसाठी हे घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे. शुगर आर्ट, डिया लॅम्प, समई बनवण्यासाठी साखर घेतलेली आहे आणि हे एक पात्र घेतलेलं आहे. फॅब्रिक ग्लू आणि कलर ऐवजी आपल्याला पेपर वापरायचा आहे कलरचा. स्टार्ट करूयात कामाला. त्या अगोदर हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. स्टार्ट करूयात कामाला. हा फ्रेंड, स्टार्टिंगला आपल्याला हे पात्र लागणार आहे आणि साखर ॲड करून घ्यायची आहे. लागेल त्या प्रमाणातच आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. पुढे पाण्याचं जे प्रमाण आहे, साखरेच्या प्रमाणाप्रमाणे पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे. पुढे हे जे ॲड केलेलं आहे पाणी, आपण हे एकसारखं हलवत राहायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे एकसारखं. तयार झाल्यानंतरच पुढचं काम करायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करून घेऊयात कारण उन्हाळा दिवस आहे आणि उन्हाळ्या दिवसामध्ये हे जे याला सुकण्यासाठी वेळ कमी लागत आहे. एकसारखं हलवत राहिल्यानंतरच हे तयार होत जातं. आपलं मिश्रण जे आहे ते तयार आहे आणि पुढे काम करताना हे जे आहे याच्यामध्ये मिश्रण भरायचं आहे. याचे आपल्याला 2 नग तयार करायचे आहेत आणि ग्लासाचेही 2 नग तयार करायचे आहेत. आपलं जे काम आहे ते कंप्लीट आहे या पॉइंटला. पुढे जी प्लेट आहे अलगद काढून घ्यायचा आहे. हळुवारपणे काढायचा आहे.
सुकण्यासाठी आपण 2 तास ठेवून देऊयात. 2 तासानंतर पाहूया त्याला. हे व्यवस्थित निघालेलं नव्हतं, त्याच्यामुळे असं केलेलं आहे. याला सुकण्यासाठी 2 तास ठेवून देऊयात. पुढे हे जे आहे याचाही वापर आपल्याला करायचा आहे. आणि हे जे काम आहे याला आपल्याला कडक सुकेपर्यंत ठेवायचं आहे. जोपर्यंत हे कडक सुकत नाही तोपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. याला अलगद काढून घ्यायचा आहे आणि याला कडक सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि याला आपण 10 तासानंतर पाहूयात. असे 2 आणखी नग तयार करायचे आहेत. तयार करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं दुसरंही तयार करून घेतलेलं आहे आणि यालाही अलगद काढून कडक सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. पुढे आपल्याला पुढचा हाही नग आणखीन एक तयार करायचा आहे. तयार करून घेऊयात. पहा, या पॉईंटला पुढचाही नग आपला तयार आहे. अलगद काढून घ्यायचा आहे. यालाही 2 तासासाठी सुकण्यासाठी ठेवून देऊयात. या पॉईंटलाही हे व्यवस्थित निघालेलं नाहीये. दोन तासानंतर पाहूया त्याला आपण. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं हे जे काम आहे 2 तास कंप्लीट आहेत या पॉईंटला. आणि 2 तासानंतर याला थोडंसं सरकवायचं आहे. निघालेला आहे. यालाही सरकवायचं आहे. 2 तास कंप्लीट आहेत आपले.
हेही निघालेलं आहे. पुढे याला कोरायचं आहे आपल्याला. कोरण्यासाठी सुईचा वापर करायचा आहे. हे जे कोरायचं आहे ते जे कोण आहेत ते काढायचे आहेत. कोणामध्ये कोरायचं आहे हे या पॉइंटला. हा जो राऊंड शेप आहे याला कोणामध्ये कोरून घेऊयात आपण. पाया पॉइंटला आपलं जे कोरायचं जे काम आहे ते कंप्लीट आहे आणि कोण काढून घेतलेले आहे. दुसरं जे आहे त्याचंही असंच करायचं आहे. ते कोण काढायचे आहेत प्रत्येक ठिकाणी. समोरासमोरचे कोण. या पॉइंटचा एक कोण तयार केलेला आहे. याच्या समोरचा हा. कोरून घेऊयात. याला सुकण्यासाठी ठेवून देऊयात. पापरेने आपण डेकोरेटचं काम घेतलेलं आहे आणि डेकोरेटसाठी हा जो पेपर आहे याच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. कलर ऐवजी आपल्याला याचा वापर करायचा आहे आणि हे पुढे काम करण्यासाठी तयार आहे.
कोण तयार आहे आपलं हे जे काम आहे ते. हे जे कोण आपण काढलेले होते त्या कोणावर काम करायचं आहे. प्रत्येक कोण असाच तयार करायचा आहे आपल्याला. कंप्लीट करून घेऊयात हे जे काम टाट आहे ते. पापरेने आपण आपलं डेकोरेटचं जे काम होतं ते कंप्लीट करून घेतलेलं आहे, पूर्ण करून घेतलेलं आहे. याला सुकण्यासाठी ठेवून देऊयात. पापरेने आपण आपले 10 तास कंप्लीट आहेत. याचे 10 तासानंतर याला सरकवायचं आहे. निघालेला आहे हे जे आहे यालाही सरकवायचं आहे. याचे 10 तास कंप्लीट आहेत. निघालेला आहे. आणि पुढे काम करताना पापरेने आपण याच्यावर जे डेकोरेट करायचं आहे त्याच्यासाठी हा कलरचा पेपर घेतलेला आहे आणि याच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. या ज्या पट्ट्या आहेत त्या पुढे ते हे जे आहे समोरचे पॉइंट घेतलेले आहेत.
कंप्लीट करून घेऊयात आपण हे जे काम आहेत ते. पहा या पॉइंटला आणि ही जी जागा आहे मधली या पॉइंटची कुंदन यूज करायचे आहेत आपल्याला. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा या पॉइंटला आपल्याला कुंदनचा वापर करायचा आहे. ग्रीन शेड आणि रेड शेडचे कुंदन या ठिकाणी घेतलेले आहेत. या पॉइंटला आपलं डेकोरेटचं जे काम आहे ते कंप्लीट आहे याचं. आणि हे चुकण्यासाठी ठेवून देऊयात. दुसरं याचं तयार करायचं आहे, तयार करून घेऊयात. पहा या पॉइंटला दुसरा ही रेडी आहे, याला चुकण्यासाठी ठेवून देऊयात. पहा फ्रेंड या पॉइंटला पुढे काम करताना हे जे आपण तयार करून घेतलेलं आहे याला याच्यावर चिटकवून टाकायचं आहे. फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे. पहा या पॉइंटला मध्यावर हे चिटकवून टाकायचं आहे. हे जे चिटकवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे हे 12 तासानंतर पाहूयात आपण याला. व्यवस्थित शेप पाहतच त्याला 12 तासानंतर पाहूयात आपण. नंतर आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीटच होत आहे. 12 तासानंतर पाहूयात याला. पहा फ्रेंड या पॉइंटला आपलं जे काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे याचं काम संपलेलं आहे, तयार आहे, आपलं रेडी झालेलं आहे. दोन्ही समय आपल्या रेडी झालेल्या आहेत. भेटूयात अशाच नवीन प्रोजेक्ट. तोपर्यंत बाय. थँक्यू.